वळूयात पुढच्या बातमीकडे। डोमेस्टिक एअरपोर्टला लागून असलेल्या बाबाज कॅन्टीनवर मियाल कमर्शियल टीमकडून कारवाई घेऊन आता 2 दिवस उलटलेत। ॲग्रीमेंट संपल्याचं कारण देत मियाल कमर्शियल टीमनं प्रायव्हेट बाउन्सर्स आणून कॅन्टीन बंद केलं असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याचा देखील या कर्मचाऱ्यांनी दावा केलाय। कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे। याच संदर्भात बाबाज कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी। सध्या आपण आहोत डोमेस्टिक एअरपोर्टला लागून असलेल्या बाबाज कॅन्टीन जवळ आणि साधारण 2 दिवसापूर्वी अदानी ऑथोराइज मधील जी एअरपोर्ट कमर्शियल टीम आहे त्या टीमने कारवाई करत कॅन्टीन संपूर्ण बंद पडलं आणि परिणामी या संपूर्ण कॅन्टीनचा जो स्टाफ आहे साधारण 60 ते 70 जणांचा स्टाफ आहे, जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली। सध्या आपल्या सोबत सर्व कर्मचारी आपण त्याची बातचीत करणार आहोत। दादा, काय सांगाल, एकंदर 2 दिवस झालेले आहेत, कॅन्टीन बंद आहे, सध्या तरी अत्यंत अवघड परिस्थिती दिसत आहे। काय सांगाल तुम्ही, मला काय भावना आहे नेमकी? कोणतीही पूर्वसूचना न देता विदाउट इन्फॉर्मेशन कॅन्टीन बंद करण्यात आलं होतं। माझा कमीत कमी 60 ते 70 स्टाफ आहे। 2 दिवस आता भटकंती करत आहे, खाण्यासाठी वडापाव खाऊन राहत आहेत तिकडे लोक। यावर तोडगा काढण्यात यावं लवकरात लवकर। याच्या आधी कोविडमध्ये आम्ही चांगली उत्तमरित्या इथे बाबाज कॅन्टीनमध्ये आम्ही सर्व्हिस दिली आहे। जे बी आउटस्टँडिंग आहेत विषय ते त्यांनी पहिला नोटीसमध्ये कळवण्यात आला पाहिजे होता। कशा प्रकारे 2 ते 3 दिवस घालवले, त्यांचं काय नेमकं शेड्यूल 2 ते 3 दिवसामध्ये? आता 2 ते 3 दिवस झाले, आता इकडे तिकडे फिरत आहेत सर्व। हे पाहू शकता तुम्ही या साईडला, इकडे लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा हे आमची सर्वांची भावना है। हम लोग को ये कुछ भी मालूम नहीं था, ये सब बंद करने का, ये सब हम लोग को कोई भी इन्फॉर्मेशन नहीं था। बिना बोले हम लोग को तो कोई भी मालूम नहीं, वो आके खड़े हो गए 4-5 लोग पीछे से आगे से, बंद करो। तो हम लोग खाना भी खाने को मौका नहीं मिला। हम लोग सोचा बाहर जाएंगे, पहला बंद करेंगे, बाद में हम लोग देखते, फिर बाद में अंदर आने को ही नहीं दे रहे थे। हमने इधर ही बैठ के गुजार रहे, सर क्या करेंगे अभी, कब आएंगे, कौन आके खोलेगा, कौन आके हमको खाना देगा, वही इंतजार में है हम लोग पूरा परेशान है। जो भी कर सकते जल्दी करिए, हमको न्याय करिए बस। साधारण 2 दिवस झाले कॅन्टीन बंद झाले आणि कुठेतरी तुमच्या उपासमार होत आहे। कसं पाहता 2 दिवस तुम्ही कसे घालवले, काय सांगाल याबद्दल? सर, हमने परसों से ड्यूटी में थे, पहले पड़ात के आके लोग ने कोई 8 आदमी बड़ी गल का है, तुरंत बंद करने के लिए हमको धमकी देके सही गए हैं। तो हमने पूछा तो क्यों बंद करे, तो उन लोग बताया भी नहीं। सर हम लोग डर गए थे, डर के हम लोग बाहर निकल गए। बाहर निकलने के बाद हम लोग को बोला ठीक है चलो बंद हो गया। तो अपने रूम पे गया तो भी लाइट बंद है, रूम पे ही लाइट बंद है, पंखा भी बंद है, हम लोग को सोने के लिए भी नहीं मिला। हम लोग पूछा तो खाने के लिए कहाँ खाऊं, वो भी खाना भी बंद कर दिया, सब हमारा बंद कर दिया, हम लोग को सोने के लिए भी नहीं मिला। तो हम लोग अभी बाहर सोते हैं। हमारे जितने वर्कर हैं सब हम लोग काम कर रहे थे, ठीक है। उधर से 10-12 लड़के आए और हमारे इधर का 3 गेट है, तीनों गेट पे सारे लड़के जमा हो गए, अलग अलग 3-3 होके, ठीक है। बोलता है बंद करो। मैंने पूछा क्या बात है, उन लोग बोला जो बोल रहा हूँ वही सुनो, ठीक है। हम लोग डर गए, क्या हुआ नहीं हुआ, हम लोग बाहर हो गए। इसके बाद हम लोग नीचे गए तो इधर लाइट वाइट पानी वानी सब बंद कर दिया। 2 दिन 3 दिन में तो हम लोग को इतना परेशानी हुआ, नहीं सोने को मिल रहा है, न पानी पीने को मिल रहा है, बहुत परेशानी हुआ, हम लोग बहुत मजबूर है। 2-2.5 दिवसापासून मुलांचं एवढं हाल व्हायला लागले। एक तर हे गरमीचा दिवस, मुलांना फुटपाथवर झोपायची वेळ आलेली आहे, रूमची लाईट पूर्ण बंद केलेली आहे, पिण्याच्या पाण्यासकट मुलांना बाहेर, एक तर आमचा पगार 2 महिने झालेला नाही, तर त्या गोष्टी सगळं अदानीवाल्यांनी दखल घ्यावी आणि ताबडतोब 2 दिवसामध्ये कॅन्टीन चालू करावं, हीच आमची अपेक्षा आहे। सोबत आहेत भारतीय कामगार सेनेचे चिटणीस पोपट बेदरकर। सर, खूप सारं स्वागत। सर, एकंदर पाहिलं तर कुठेतरी एअरपोर्ट कमर्शियल टीमने या बाबाज कॅन्टीनवरती कारवाई केलेली आहे। प्रायव्हेट बाउन्सर्स आणून इथे जबरदस्ती करून संपूर्ण कॅन्टीन बंद पडलेलं आहे। कसं पाहता या कारवाईकडे आणि एकंदर सध्याची या कर्मचाऱ्यांची काय स्थिती आहे, कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांची? पहिली गोष्ट साहेब, त्यांनी अनलिगल सर्व काम केले, कारण की सर्व स्टाफ कॅन्टीनसाठी आहे, त्याच्यासाठी त्यांनी पहिली सोय करावी हवी होती, त्यानंतर बंद करायचं होतं। अचानक रात्री 12 वाजता त्यांनी डायरेक्ट टाळा लावून टाकला। ते वर्कर पण बाहेर गेले, कामगार पण आता रस्त्यावर आहे आणि आम्ही एवढ्या गरमीमध्ये काम करतो साहेब, 45 डिग्री मध्ये काम करून आम्ही येतोय। आम्हाला इथे टायमवर जेवायला नाही आणि आम्ही काल त्यांच्याशी खूप बोललो, म्हणजे संध्याकाळी 7 वाजेपर्यंत बोलत होतो। ते लास्टला ते बालाजीमध्ये 25% डिस्काउंटमध्ये ते लोकांनी आम्हाला इथे बोललं, पण 25% डिस्काउंट केलं तरी सुद्धा साहेब आमचे डबल पैसे जातात आहे। तर आम्हाला एवढं परवडणार नाही आणि आम्हाला इथे पगार नाही साहेब, फक्त नाव मोठं आहे अदानी म्हणून। आम्हाला 12-13 हजार रुपये पगार आहे साहेब, OT-BT करून आम्ही 18-17-20 हजार पगारपर्यंत जातो। एवढं मोठं फक्त नाव आहे, बाकी काय नाही। आणि इथे कोणच नाही त्यांचं बोलणार, सर्व इथे अहमदाबादला जाऊन बसले, इथे कोणच नाही। आम्ही बोलतोय, फक्त एक GM आहे तो बोलतो, आम्ही बोलतो, त्याला कोण विचारत नाही, विचारतो गरीब एकटाच आहे, त्याला आम्ही फोन करून त्याला विचारतो, पण तो त्या हातातच काय नाही, फक्त त्याला कटपुतली म्हणून बसवलं, इथे मराठी माणूस बसवल्याचा म्हणून बसवलंय
आणि इथे काहीच काम होत नाही. सर्व वर्कर आता साहेब हे बघा, हे एवढा लांबून साहेब विरारवरून येतात आहे. त्यांच्या जेवणाची सर्वांची वांदे आहे. उद्यापर्यंत आम्हाला चालू नाही केले तर आम्ही वरिष्ठ बसून पूर्ण एअरपोर्ट बाहेर काढू, पूर्ण वर्कर कामगार बाहेर काढून आंदोलन करू. कॅन्टीन उद्यापर्यंत सुरू व्हावं अशी त्यांची अपेक्षा आहे, नाहीतर आंदोलनाचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. कॅमेरा सुनीलसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.